आपला विषय होता की गाय व्हायल्यानंतर कशी काळजी घ्यायची. तर आणि आपलं असं नशीबच चांगलं माझं की मी दुसरा व्हिडिओ काढत होते आणि हिचं टायमिंग भरलं यायचं. त्याच्यामुळे म्हटलं आता आपण डायरेक्ट आपण हेच घेऊ गाय व्हायल्यावर. तर बघा, आणि ही तुम्हीच बघत आला असेल की ही आपण ज्या वेळेला कोण असं वडून काढते, तर गाई व्यातानं अजिबात ओढाओढी करायची नाही. तिला नैसर्गिक तिचं तिचं होऊ द्यायचं. कारण की वडताना असं वडून काढताना तिला आतमध्ये पिशवीला हिसके बसायचे शक्यता ते नसते. त्यामुळे कधी पण ओढून घ्यायचं नाही. तिचं तिला गाईला जणू द्यायची, तिलापासून लांब राहायचं, तिचा वेळ घेऊ द्यायचा थोडं शांततेत. आणि तुम्ही बघू शकताय, आणि व्याल्यानंतर तिच्या जवळच तिचं जे वासरू कालवड आहे तेच टाकून द्यायची. ती बरोबर त्याला चाटून त्याच्यातले हार्मोन्स त्याचे बरोबर ऍक्टिव्ह करत असते. तिला चाटायचं, त्या चाटण्याचं पण महत्व आहे की याच्यामुळे काय होतंय की ह्या जे आपल्या बछड्याचं तिचं जे श्वसन क्रिया असते ती परिपूर्ण होते, आणि ते काम ही गाई चाटून करत असते त्याला त्याच्यातले श्वसनाचं काम. कारण की आता तिची नाळ तुटली त्याच्यामुळं. तर बघा, जसं जसं ती चाटत जाईल तसं तसं ते आपलं वासरू येईल. आणि मग ह्याच्यानंतर आपण त्याला स्वच्छ धुवून काढायचंय, आणि मग हिला परत हिला आणि आंघोळ स्वच्छ घालायची. तर मंडळी बघा, आपण गाय व्याल्यानंतर मुक्त गोट्याचा हा पण एक फायदा आहे की असं वडावडी काहीच करावं लागत नाही. ती नैसर्गिक अगदी छान पद्धतीनं गाय आपली येते, तिला त्रास होत नाही. आणि नंतर व्याल्यानंतर हे तुम्हाला सांगते, तिचा एक 4 तासाच्या आत, आज 4-4-4.5 तास आत आपला वार जार ही पडली पाहिजे. आणि आता इथे पडते, ही आत्ता झालेली आहे, ही 4 तासाच्या आत जी वार पडून जाते बघा. आणि आपल्याला एका तासाभरात मग हिचं जे चीक आहे ते चीक पण काढायचं, जी गाय पिळून घ्यायची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळी पिळायची नाही, थोडी 30-40% काढायचं. तिच्या वासरापुरतच दूध काढा, कारण की सगळी पण जर काढला तरी पण तिला अशक्तपणा येऊ शकते, तिचं कॅल्शियम कमी होऊ शकतंय. त्याच्यामुळं तुम्ही थोडीच एक 30-40% वासरापुरती काढा. की कालवड संगोपनामध्ये पण मी सांगितलेलं की पहिला दाऱ्याचा चीक आपल्या कालवडीला द्यायला लागतोय, आपल्या वासरांना द्यायला लागतोय. त्याच्यामुळे हिचा थोडी 30-40% पिळून त्या वासराला थोडं थोडं बॉटलनं त्याला द्या, पहिला चीक काढून. आणि पण तो चीक गाईंना पाजायचा नाही, कारण की काही काही शेतकरी असं पण करते की की ते तिचं चीक काढून त्या गाईंना पण पाजतात, तर ते अजिबात पाजायचं नाही. आणि 1 तासाच्या आत आता ह्या चीक काढल्यामुळे पण ती जार पडायला पण मदत होते, की ह्या गाईला जे ती जार पडण्यास आहे. आणि त्याच्यानंतर आपण हिला बछड्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर 200 ग्रॅम गुळ द्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, तिला कॅल्शियमच्या गोळ्या जर गरज असेल तर कॅल्शियमच्या गोळ्या लिक्विड मिळते ते द्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टरांच्याकडून बोलवून तिची व्यवस्थित तपासणी करून घ्या, तुमचा जार व्यवस्थित पडलाय का नाही. तर गाय व्हायल्यानंतर पहिला हीच काळजी घ्यायला लागते की तिचा जार पडलाय का नाही बघायला लागतोय, चीक काढावा लागतोय, तो कालवाडीला पाजावा लागतोय. आणि तिला गुळ द्यायचा, कॅल्शियम द्यायला लागते तिला, तिच्या प्रोटीनसाठी तिचं कॅल्शियम तिला अशक्तपणा येऊ नये म्हणून. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ मंडळी, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.